नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत परत एकदा आपल्या स्टार्स ऑफ बाप या पॉडकास्टमध्ये. आज आपल्या सोबत आहे साक्षी दिघे. या आहेत तळेगावच्या. त्या 12वी पर्यंत शिकायला संगमनेरला होत्या, एक शहरात होत्या, तरी सुद्धा त्या एक गावात पारे गावात नंतर त्यांचं पदवीचं शिक्षण घ्यायला आलं. तशा त्यांची ओळख बडबडी साक्षी म्हणून आपण करू शकतो. त्यांचा हा मनमोकळेपणा स्वभाव आहे, मनमोकळेपणाने बोलतात, खूप बोलतात. त्यामुळेच त्यांचे मित्रमैत्रिणी खूप सारे आहे कंपनीमध्ये. सध्या ते एक US बेस्ड कंपनीसाठी फ्रंट एंड डेव्हलपमेंट करताय. त्यांचा जो एक्सप्रेसिव्ह स्वभाव आहे त्याच्या थ्रू ते टीम लीड करताय, त्यांना गाईड करताय ज्युनियर्सला व्यवस्थितपणे. आणि क्लायंट कम्युनिकेशन जे खूप इम्पॉर्टंट रोल आहे त्यांच्या जॉब प्रोफाईलचा, ते सुद्धा ते एकदम व्यवस्थितपणे करताय. सगळे टीम मेंबर खुश आहे त्यांच्यासोबत. तर साक्षी, तुम्ही एवढ्या शहरात असताना सुद्धा तुम्ही पारेगाव सारख्या छोट्या गावात बाप कंपनीमध्ये ऍडमिशन घ्यायचं का ठरवलं, आणि मुळात म्हणजे तुम्हाला बाप कंपनीबद्दल कसंच कळलं? मुळात म्हणजे माझं 12वी शिक्षण हे शहरात झालेलं आहे, पण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी IT मध्ये करिअर करावं, त्यामुळे मी बाप कंपनीत ऍडमिशन घेतले आहे. आणि बाप कंपनीबद्दल कसं कळलं नेमकं तुम्हाला? मी माझ्या CETच्या क्लासला संगमनेर येथे जात होते. तिथं संगमनेर बस स्टँडवर बाप कंपनीचं ऑफिस होतं. तिथं मला दीपक सरांसोबत भेट झाली. त्यांनी मला बाप कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. आणि त्यावेळेस मुळात म्हणजे कोरोनाचा पिरियड होता, त्यामुळे बाहेर ऍडमिशन घेणं खूप अवघड होतं. आणि दीपक सरांसोबत खूप कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मी बाप कंपनीला व्हिजिट केली. त्यानंतर मला बाप कंपनीचा परिसर वगैरे खूप आवडला. मुळात म्हणजे इथं फक्त जेव्हा आले ना त्यावेळेस फक्त बाबीच झाड होतं आणि बिल्डिंगचं इन्स्ट्रक्शन चालू होतं. त्यानंतर मग पप्पांनी वगैरे दीपक सरांसोबत कॉन्टॅक्ट केला आणि मग इथं ऍडमिशन घेतलं. ओके, म्हणजे कंपनीचं विजन तुम्हाला कुठेतरी पटलं, तुमच्या वडिलांनाही पटलं, त्यामुळे तुम्ही कंपनीशी जोडल्या गेलात. आणि तुम्हाला IT मध्ये करिअर करायचंच होतं. पण समजा तुमची ती पहिली भेट होती कंपनीमध्ये, ती एक बाबळीच्या झाडाखाली. पण जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं इथे, तेव्हा तुमची सुरुवातीचा काळ जो होता, लर्निंग पेस कसा गेला तुमचा सुरुवातीचा? खरं तर म्हणजे मला कॉम्प्युटर अगदी कसं चालू करायचं ते सुद्धा माहित नव्हतं, कारण की मी काही खेड्यातली मुलगी आहे. अजूनपर्यंत कॉम्प्युटर कधी बघितलेलं नव्हतं. पहिली वेळ मी कॉम्प्युटर बघितलं त्यावेळेस आम्हाला सरांनी कॉम्प्युटर कसं चालू करायचं, कसा म्हणजे कॉम्प्युटर चालू कसं करायचं आणि बंद कसं करायचं, अगदी 3 दिवसची ट्रेनिंग दिली आम्हाला. त्यानंतर मग टायपिंगची ट्रेनिंग दिली. त्यानंतर मग 2 महिने इंग्लिशचे क्लासेस झाले. मग कोडिंग चालू झाली. त्यानंतर त्यावेळेस आम्हाला कोडिंग पण अशी शिकवली की काही सगळं मनाने करायचं. आधी नोटबुकवर लिहायचं आम्ही कोड, नंतर मग कॉम्प्युटरवर करायला लागलो. ओके, तर नक्कीच म्हणजे आपले बरेचसे काही मुलं असतात, त्यांना IT मध्ये किंवा मग असं हाय प्रोफाईल करिअर्स मध्ये एंटर करायचं असतं, पण मग कुठेतरी जे फंडामेंटल्स क्लिअर नसल्यामुळे त्यांचं धाडस होत नाही. पण मग इथे तुमचं फंडामेंटल क्लिअर करून घेतलं. तुम्हाला बेसिक म्हणजे अगदी टायपिंग केली, तुम्ही कम्प्युटर चालू बंद करायचं शिकले, परत त्याचं कम्प्युटरचं स्ट्रक्चर कसं असतं ते शिकलात. पण मग नंतर तुम्ही बेसिक्स नंतर तुमचं काय असं काय झालं की तुम्ही मग अँग्युलर पर्यंत पोहोचला किंवा फ्रंट एंड डेव्हलपमेंट पर्यंत पोहोचलात? खरं तर मी आधी पायथॉन करत होते, पण नंतर अवसरून कळलं की USचा प्रोजेक्ट येतोय, त्यासाठी आपल्याला ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून अँग्युलर पाहिजे आणि बॅक एंड डेव्हलपर म्हणून Node.js पाहिजे. मला तसं बॅक एंडला जायचं होतं, पण काही कारणास्तव माझे मेंटर मला बोलले की अँग्युलर कर, अँग्युलर चांगलं आहे. मी अँग्युलरमध्ये स्विच झाले. खरं तर मला खूप आनंद वाटतोय की मी अँग्युलरमध्ये ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करते, आणि ते पण USच्या कंपनीसाठी. म्हणजे खूप काही गोष्टी मला शिकायला भेटल्यात. ॲज अ टीमवर्क कसं असतं, हाय लेवलचा कोड कसा करायचा, तो कसा रिव्ह्यू करायचा, PR कशा मर्ज करतात, आपले टीम लीड कसे आपल्याला गाईड करू शकतात, टीम लीड आपल्याला खूप काही गोष्टी शिकल्यात. माझ्यापेक्षा ज्युनियरला मी कसं समजू शकते, ॲज अ सिनियर म्हणून मी माझ्या ज्युनियरला कसे गाईड करू शकते, त्यांना कसं सांगू शकते का कोडिंग हा म्हणजे कोड कसा करू शकतात, ॲज अ डेव्हलपर म्हणून आपण मेंटरिंग कशी करू शकते. ओके, म्हणजे अगदी तुम्हाला फक्त कोडिंग नाही शिकवल्या गेली, की जेव्हा तुम्ही क्लायंट प्रोजेक्टवर गेलात तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल पार्ट शिकलात IT इंडस्ट्रीचा. म्हणजे टीम सोबत कोलॅबोरेशन कसं करायचं, किंवा मग आता सर्वच गोष्टी आपल्याला माहित नसतात. क्लायंट साइड प्रोजेक्टवर किती मोठा टेकी असला तरी मुळात म्हणजे क्लायंट साइड म्हणजे USची इंग्लिश कशी असते तिथपासून सुरुवात झाली आमची. त्यांचे क्लायंट कॉलमध्ये त्यांची इंग्लिश म्हणजे इतकी प्रोफेशनल का आम्हाला गेले महिनाभर कळतच नव्हते. कॉल चालायचं पण काय चालू आहे काहीच कळत नव्हतं. आता ते कळायला लागले आम्हाला. म्हणजे तुम्ही त्या फ्लो मध्ये गेल्यावर तुम्ही आपोआप शिकत जातात. तेच इम्पॉर्टंट आहे. एक वातावरण, ज्या वातावरणामध्ये तुमची लर्निंग फास्ट पेस्ड होऊन जाईल. आणि ऍक्च्युअल क्लायंटच्या प्रोजेक्ट पेक्षा फास्ट पेस्ड एन्व्हायरमेंट कुठलंच नाही. तर
ती झाली पार्ट तुमची. ॲडव्हान्स अँग्युलर तुम्ही स्विच केलं कारण तुम्हाला Node.js मध्येच करायचं होतं, बॅकएंडच करायचं होतं, पण मग तुम्हाला अँग्युलरमध्ये ऑपॉर्च्युनिटी आली, अँग्युलरमध्ये स्विच झालं. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो टेक करिअरमधला, की तुम्हाला माहीतच नाही असणार आहे की तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी पुढे अपनावली पाहिजे. जेव्हा ऑपॉर्च्युनिटी तेव्हा तुम्ही शिकत जातात आणि मग तुम्ही ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करतात. ही एक ट्रेनिंग तुम्हाला माइंडसेट रेडी होऊन गेलं क्विक लर्निंगचा. तुम्ही आता कुठल्याही टेक्नॉलॉजीवर तुम्हाला सांगितलं की उद्या तुला ही टेक्नॉलॉजी यूज तर करायची, मी खूप इझिली स्विच करू शकते. एक्झॅक्टली. तर तो एक माइंडसेट इम्पॉर्टंट असतो, लर्नर माइंडसेट, तो तुम्ही शिकलात. दुसरा म्हणजे टीम सोबत कोलॅबरेट करणं शिकलात. तर ऍक्च्युअल टीम मध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला काय वाटलं, टीम वर्क काय असतं तुमच्यानुसार? खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. आपल्यापेक्षा ज्युनियरला कसं गाईड करायचं, माझ्यापेक्षा पण सिनियर आहे त्यांच्याकडून कशा परमिशन घ्यायच्या, कसं काय करायचं, कसे तिकीट रेस करायचे, माझ्यापेक्षा ज्युनियरला कसे तिकीट असाइन करायचे, हे पण मी खूप छान प्रकारे शिकले. म्हणजे तिकीट काय असं मला माहित नव्हतं, ते मी शिकले आता UHच्या प्रोजेक्ट मधून. वाव. म्हणजे ते एक कम्युनिकेशन पार्ट जो असतो, जो सगळ्या स्टेक होल्डर्सला कनेक्ट करून ठेवतो. तुम्ही सेंट्रल पार्ट आहात, तुमच्या अंडर ज्युनियर, तुमच्यावरती सिनियर आहे, तुम्ही सेंटर पार्ट आहात तुमच्या एन्व्हायरमेंटचा, तुम्ही सगळं जोडून ठेवण्याचं काम करताय. दिस इज नथिंग बट एक लिडरशिप पोझिशन म्हणता येईल, आणि ती तुम्ही अगदी उत्कृष्टपणे पार पाडताय. आणि एवढं सर्व चालू असताना तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ कशी मॅनेज करता? कारण तुमचा हा लर्निंग, तुमची पर्सनल लाईफ, ज्युनियर, एवढे स्टेक होल्डर्स, हे कसं मॅनेज करताय सध्या? तसं बघायला गेलं तर खूप सगळं अवघड आहे, पण आता शिकण्याची वेळ आमची, त्यामुळं थोडंफार स्ट्रगल करावंच लागतंय. तसं आमचं टायमिंग 9 ते 9 आहे, पण आम्ही असं दाखवत नाही की आम्ही 9 पर्यंत इथं काम करतो मग घरी जातोय. खूप काही स्ट्रगल करायला लागतं. घरी जातोय तर घरचे सगळे झोपलेले असतात, जेवण करायचे, आपण पण झोपून घ्यायचं, सकाळी उठायचं, यायचं. खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी असतात आपल्यावर, पण खूप जमतं, सगळं काही करावं लागतं ऍडजस्ट वेळेनुसार. एक माणसाने ध्येय ठेवलं किंवा डेडिकेटेड राहिलं तर तो कुठलाही गोल अचीव करू शकतो. आणि तुम्ही जेवढं इनपुट देताय त्याच्यावरून तर एवढा अंदाज आहे की तुम्ही ऑफकोर्स तुमचे प्रत्येक गोल लवकरात लवकर अचीव होतील. म्हणजे मला माझा स्वतः विश्वास नाही होत की मी 12वी पण जी साक्षी होते आणि ती आता आहे. अजिबात नाही, असं वाटत नाही की मी एवढं काही अचीव करू शकते, एवढ्या ठिकाणी मोठ्या पोझिशनला UHच्या कंपनीमध्ये काम करू शकते. डेफिनेटली. म्हणजे ते वातावरण तुम्हाला कुठेतरी घडवत गेलं. तर तुमच्या वातावरणाबद्दल काय बोलताय? तुमच्या आजूबाजूचे जे तुमचे पियर्स आहे, ज्युनियर्स असतील, तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्रमैत्रिणी असतील, ते वातावरण कसं? खरं तर बघायला गेलं ना तर माझे फ्रेंड्स आहे ते मला फक्त कॉल करतात, तू काय करते? मी म्हटले का मी कंपनीमध्ये, काय ती कंपनी काही पण सांगते, आमच्यासारखी कॉलेज लाईफ एन्जॉय करायची, तू काही सांगत असते. आणि खरं तर बघायला गेलं ते फक्त त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसतं, त्यांच्या फक्त सगळं थिअरी. आपलं कसं सगळं प्रॅक्टिकल आहे, आपण सगळं काही प्रॅक्टिकल करू शकतो. त्यांना कोडिंग जर मी एखादा क्वेश्चन विचारला काहीच सांगू शकत नाही, म्हणजे त्याला फक्त थिअरीच माहिती, बाकी काहीच माहित नाही त्यांना. तुमचे मित्रमैत्रिणी अजून स्टुडंटच आहे, जिथे तुम्ही स्वतः एक ट्रू प्रोफेशनल झालात तिथे ते 3 वर्ष मागे तुमच्यापेक्षा. म्हणजे तो वातावरणाचा फायदा झाला तुम्हाला. आणि इथले मित्रमैत्रिणी कसे आहे तुमचे? इथले मित्रमैत्रिणी खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात, कोणत्याही प्रकारची हेल्प लागली लगेच मदत करतात. मग ते इम्पॉर्टंट पार्ट असतो म्हणजे तुमच्या लर्निंग मध्ये. आणि त्यांचं अँबिशन काय आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं? म्हणजे इथला त्यांचा गोल काय आहे, त्यांचा हेतू काय आहे? सगळ्यांचं एकच गोल आहे. आता UHच्या कंपनीमध्ये आहे, काही दिवसांनी जॉब भेटणं, सगळ्यांचं हेच मेन टार्गेट आहे. पण सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, खूप हाय प्रोफेशनल जॉब भेटला पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे तुम्ही इकडे लो लेवल बघतच नाही, तुमचं स्किल लेवल इथं असल्यामुळे तुम्ही इथं एम करताय. म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. यू विल एम ॲज मच ॲज युअर स्किल इज. आणि तुमचं स्किल लेवल असं झालंय की तुम्हाला आता एकतर UHची कंपनी असली विल गो, नाहीतर जाऊ द्या. तर आम्ही वैयक्तिक तुम्ही ज्या लेवलने तुम्ही स्वतःला स्किल केलंय, तुम्ही ज्या लेवलवर स्वतःला बिल्ड करताय आणि जेवढं डेडिकेशन दाखवताय, आय एम शुअर की आम्ही सगळे शुअर आहोत की तुम्ही कुठेतरी 5 वर्षानंतर एक खूप मोठ्या लेवलवर काहीतरी हासिल करताय. पण तुम्ही स्वतःला कुठे बघताय इन फ्युचर? मी मला असं बघते की मी आता खूप मोठ्या UHच्या कंपनीमध्ये जॉब करते, जेणेकरून माझ्या सगळ्या फॅमिली स्वप्न मी त्या थ्रू पूर्ण करू शकते. एक्झॅक्टली. आणि पप्पांची माझी तीच इच्छा आहे की मी खूप मोठ्या कंपनीत जॉब करा, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करा. वाव. म्हणजे नक्कीच US ला जाणं सगळ्यांचं स्वप्न असतं आणि US ला गेलं देखील पाहिजे. कारण आता आपण बघतो की US वरून जे
आपले इंडियन लोक आहेत ते तिथं कमवतात, हो ते काही पैसे इंडियामध्ये पाठवतात, त्यांनी आपली इंडियन इकॉनॉमी सुद्धा बूस्ट होते. तर आम्हाला नक्की आवडेल की आपल्या इंडियामधून आपल्या पारेगावामधून किंवा आपला तळेगावमधून एक व्यक्ती US ला जाईल, काम करेल आणि तिकडनं जेव्हा इकडे पैसे पाठवल तुमच्या गावाची डेव्हलपमेंट सुरू होईल. हो म्हणजे ही एक मोठी अचिव्हमेंट आहे आणि वी आर शुअर 100% शुअर आहे की तुम्ही ते हासिल करणारच विदिन नेक्स्ट 5 इयर्स. आता तुम्हाला हा प्रश्न विचारेल हो की आता जे येणारी समोरची पिढी आहे किंवा मग जे यंगस्टर्स आहे जे 12वी पास होणार आहे, तर त्यांचं किंवा मग त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही जे काही शोधणार आहे ते तुमच्यासाठी इन फ्युचर चांगलं असेल त्यासाठी शोधा. जसे की बाप कंपनी जे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण देते आणि जॉब पण देते. तसंच तुम्ही पण जे काही कॉलेज शोधणार आहे ते अशा प्रकारे शोधा जेणेकरून तुमचं फ्युचर पण घडेल. ओके, म्हणजे कॉलेजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुम्ही वातावरण म्हणता येईल. हो जे की ते बाप कंपनीमध्ये आहे. खूप चांगल्या प्रकारचं नेचर आहे इथे. असं वाटतं की आपण एका खेड्यात बसलेलो आहे आणि शुद्ध हवा एकदम नॅचरल ब्युटी इथं. आणि ते तर आहेच, पण जेव्हा तुमच्या आजूबाजूला एक म्युच्युअल गोल किंवा मग एक कॉमन विजन ठेवणारे लोक असतात, जे लोक काहीतरी ध्येय घेऊन चालताय, त्या लोकांमध्ये आपण असल्यावर आपण पण एक ध्येय ठेवतो स्वतःसाठी हो आणि त्यांची प्रोग्रेस बघता बघता आपण पण मोटिवेट होतो की अरे हा प्रोग्रेस करतोय, मी पण प्रोग्रेस करेल. आणि म्युच्युअली एक वातावरण आहे ते प्रोग्रेसिव्ह लर्निंगचं, ॲक्सिलरेटेड लर्निंगचं वातावरण आहे आणि हे वातावरण नक्कीच इथे बाप कंपनीमध्ये घडवण्यात गेलं आहे. तुम्ही सुद्धा वेन एव्हर इफ पॉसिबल असं वातावरण तुमच्या आजूबाजूला क्रिएट करा. अशा कॉलेजमध्ये जा किंवा अशा संस्थांमध्ये शिका जिथे असं वातावरण आहे. ऑर एल्स वी आर ऑलवेज ओपन फॉर यू. बट अजून एक प्रश्न राहील तुमच्यासाठी की जे फाउंडर आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं? लीडरशिप. कुठल्या पण इन्स्टिट्यूट म्हणा, ऑर्गनायझेशन म्हणा, लीडरशिप खूप इम्पॉर्टंट असते. तर आपले जे लीडर आहे रावसाहेब घुगे सर, त्यांच्याबद्दल काय म्हणणं? खरं तर राव सरांबद्दल बोलण्यासारखं खूप सारं आहे. मी त्यांचे पहिली बॅचचे स्टुडंट आहे आणि ते एका शहरातल्या कंपनीत म्हणजे US च्या कंपनीमध्ये काम करत असून सुद्धा एका खेड्याकडे आले. मला त्यांचं हे व्हिजन खूप आवडलं आणि त्यांचे हे व्हिजनलाच मी माझ्या एक फ्युचरचा मोटिवेटर म्हणून हे करते की मी पण एका खेड्याकडून शहरात जॉबसाठी जाईल. हे माझं फ्युचरचं प्लॅन आहे. आणि नक्कीच राव सर स्वतः ते विजन घेऊन आले की आपल्या गावातले किंवा आपल्या परिसरातले लोक, खेड्यातले लोक, ते स्वतः जे स्ट्रगल फेस करत US ला गेले ते आपल्या आजूबाजूच्या लोकांनी फेस नाही केलं पाहिजे. आपल्या मुलांना ती प्रॉपर गायडन्स भेटली पाहिजे. ज्या गोष्टी त्या धडपडत शिकले ते आपल्या भागातल्या लोकांना व्यवस्थितपणे न धडपड करता त्यांना भेटाव्या आणि ते US ला जाऊन मोठे पदवीवर जावेत, चांगल्या पगाराची नोकरी करावी, आपल्या गावाकडे पैसे पाठवावे, आपल्या गावाचं सुद्धा एक डेव्हलपमेंट चालू करावी अशी त्यांची इच्छा आहे. आणि नक्कीच साक्षी, तुमच्याकडे बघितलं तर आम्हाला असं वाटतं की राव सरांचं ते विजन कुठेतरी सक्सेसफुल होताना दिसतंय. अँड वी आर शुअर की तुम्ही US ला जाणार, तुम्ही तिथे बाप कंपनीच्याच US ऑफिसमध्ये काम करणार आणि एवढं मोठं विजन आहे आमचं. तर थँक्यू साक्षी, तुझ्यासाठी खूप खूप गुड लक म्हणता येईल आणि तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या हो ही आम्ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.